राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं सध्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते। कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावं आणि आपण जिथे आहोत तिथंच राहण्याचा निर्णय घ्यावा, असं ट्विट नताशा आव्हाड यांनी केलेलं आहे। नताशा आव्हाड यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा रंगल्यात, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा आहे। गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मोदी शहांसोबतच्या गाठीभेटी देखील सुरू आहेत। या गाठीभेटी सुरू असतानाच नताशा आव्हाडांच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत। पाहूयात नताशा आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे। जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाचे खासदार आणि नेते सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा काहीतरी मोठी घटना घडते। कदाचित त्यांनी याकडे ईश्वराचा संकेत म्हणून पाहावं आणि आपण जिथे आहोत तिथंच राहण्याचा निर्णय घ्यावा। दरम्यान एक नजर टाकूयात गेल्या काही दिवसांमधील दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या गाठीभेटींवर। 14 जुलैला जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर होते। 15 जुलैला जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेण्यात आली। 22 जुलैला शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान मोदींची भेट घेतली गेली। 23 जुलैला पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतली। 27 जुलैला सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि त्याच दिवशी सुळेंच्या भेटीनंतर तटकरेही शहांच्या भेटीला गेले। 28 जुलैला सुनील तटकरेंनी मोदींचीही भेट घेतली। तर नताशा आव्हाड यांनी केलेल्या या ट्विटवरून अनेक राजकीय चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होतीये आणि त्याच दरम्यान नताशा आव्हाड यांचं हे ट्विट, त्यामुळे जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे।